आज आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या आशीर्वादाने वडारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आज आम्ही एकूण 55 लाख रुपयाच्या कामांचं भूमिपूजन करतोय। अतिशय आनंदाचं वातावरण नागरिकांमध्ये आहे की गेल्या अनेक दिवसांपासून असणारे प्रलंबित कामं त्याचं आज आम्ही भूमिपूजन करून सुरुवात केलेली आहे। वडारवाडी ग्रामपंचायतवरती आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांचं भरपूर प्रेम होतं, कारण की साहेबांच्या घरातलं हे गाव आणि पहिल्यापासनं छोट्या मोठ्या गोष्टींपासनं साहेब स्वतःहून लक्ष देत असायचे। सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं की वडारवाडी म्हणजे छोटं गाव होतं, 1000-1500 लोकांचं, पण आज आता आपण पाहतो की हे गाव एक उपनगरात तब्दील झालंय। याच्यामध्ये कर्डिले साहेबांचं आणि ग्रामस्थांचं मोठं योगदान आहे की अनेक योजना अनेक कामं आपल्या परिसरामध्ये घडले, म्हणून मोठ्या स्वरूपात बाहेरून लोक इथं राहण्यासाठी आले आणि रहिवासी कायमस्वरूपीचे झालेत। आता भाग वाढत चाललाय, त्याच पद्धतीने प्रश्न पण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत, पण निश्चित ज्या पद्धतीने कर्डिले साहेबांनी आपल्या परिसरावरती एक कुटुंबासारखं प्रेम केले, तेच येणाऱ्या काळामध्ये मी देखील जनतेने माझ्यावरती फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि निश्चित आज आनंद वाटतो की आपण सुरुवात करतोय। तर भविष्याच्या वाटचालीमध्ये 100% आपला गाव, आपला परिसर व मतदारसंघाला कुठल्याही गोष्टीची मी उणीव कामाबाबतीत भासू देणार नाही। पूर्णपणे ज्या पद्धतीने साहेबांनी वाटचाल केली त्याच पद्धतीने तीच वाट धरून भविष्याच्या काळामध्ये विकासाची वाटचाल होईल आणि ह्या भागात जसं जसं भाग वाढत चाललाय, प्रश्नही वाढत चाललेत, पण ती सोडवण्याची पूर्णपणे जबाबदारी माझी। एकही काम मी येणाऱ्या काळामध्ये शिल्लक ठेवणार नाही। सगळे कामं पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतील, कारण की विशेष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री विखे पाटील साहेब, सर्वांचंच आपल्या मतदारसंघावरती लक्ष आहे, माझ्यावरती प्रेम आहे, म्हणून निश्चित सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावामध्ये भरपूर सारे असे कामं 100% मी घडून आणेल, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि अतिशय चांगला आजचा कार्यक्रम संपन्न झालाय। निश्चित असेच मोठे निधी आपल्या गावामध्ये येत राहतील यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहीन, एवढंच सांगतो ना आपल्याला या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो। माझं नाव आरती गणेश जावळे, मी गोविंदधाम या एरियात राहते 4 वर्षापासून। इथे रस्त्याचा खूप प्रॉब्लेम होता, पावसाचं वगैरे, म्हणजे लेडीजला मुलांना शाळेत सोडवायला त्याला खूप अडचणी येत होत्या, चिखल वगैरे होत होता खूप, पण अक्षय दादांमुळे आज हे रस्त्याचं काम मार्गी लागलं। आज उद्घाटन आहे रस्त्याचं, त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानते। माझं नाव प्रियांका तरकसे, मी गेल्या 2019 पासून आमचं इथे घर आहे आणि इथं 90% फौजी एरिया आहे। तर इथं ज्यावेळेस आम्ही आलो तेव्हापासून इतकी दुर्दैवी अवस्था होती, इथं रस्त्यांची अडचणी होत्या, पाण्याच्याही खूप साऱ्या अडचणी होत्या, पण अक्षयदादांच्या मदतीने आज आमच्या रस्त्याचं उद्घाटन होत आहे। याबद्दल आम्ही सर्व कॉलनीचे सर्व सदस्य फार त्यांचे धन्यवाद मानत आहोत। थँक्यू। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर, हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।